कोल्हापूरच्या हुपरीमध्ये व्यावसायिक स्पर्धेतून सुरू असलेल्या वादातून तुफान राडा झालेला आहे। हॉटेल चालकाच्या एका गटानं विरोधी गटाच्या वडा स्टॉल तसंच हॉटेलवर लाठ्या लोखंडी रॉडनं हल्ला केलेला आहे। ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद आहे। हल्ल्यात 4 जण जखमी आहेत। हल्लेखोरांनी हॉटेलमधील साहित्याची देखील नासधूस केलेली आहे। तर कोल्हापूरच्या हुपरी हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे। कशा पद्धतीने या ठिकाणी धुडगूस घालण्यात आलेला होता, तोडफोड करण्यात आलेली होती, खुर्च्यांची आदळआपट करण्यात आलेली होती। कोल्हापूरच्या हुपरीत पूर्व वैमनस्यातून हा सगळा प्रकार घडलेला होता। या सगळ्या प्रकरणी आता कारवाई करण्यात येते। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून। सतेज, काय अपडेट आहे? नक्कीच नागवी, आपण पाहिलं तर कोल्हापूरचा जो हुपरी जो भाग आहे, हुपरीमध्ये चौपाटी या परिसरामध्ये काल हा राडा सगळा झालेला आहे। व्यावसायिक स्पर्धेतून 2 हॉटेल व्यावसायिकांमध्ये हा सगळा राडा झालेला आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय दृश्यांच्या माध्यमातून खरं तर मोठ्या प्रमाणावरती एकमेकांच्यातला जो वाद आहे तो लाठे काठ्यावरती आलेला आहे आणि पूर्ण हॉटेलची जे नुकसान जे आहे ते केलेलं आहे या ठिकाणी। दुसरीकडे पाहिलं तर पोलिसांनी देखील या सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते जप्त केलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये 4 जण जे जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती आता खासगी रुग्णालयात देखील उपचार सुरू आहेत। आणखीन ज्यांनी ही मारहाण केलेली आहे त्यांच्यावरती आता कुठेतरी आता कारवाई होताना पाहायला मिळते। सध्या त्यातील 2 ते 3 जण फरार असल्याचं देखील सांगितलं जाते। मात्र पोलिसांनी हा गुन्हा आहे तो दाखल केलेला आहे आणि आता पुढची कारवाई सुरू केली आहे। मात्र व्यावसायिक स्पर्धेतून इतक्या मोठ्या प्रमाणावरती राडा होणं हे मात्र आता कोल्हापूरच्या या सगळ्या हुपरीमध्ये घडल्या घटनेमुळे एक साधारणतः तणाव निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत या ठिकाणी आता गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केलेला आहे। लागली अगदी सतेज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।